श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. 15 तारखेला घटस्थापना आहे आणि घटस्थापना करण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरामधून ही एक वस्तू बाहेर काढायची आहे. तर बघा, पैशांच्या अडचणी आपल्या सर्वांनाच असतात आणि ह्या अडचणी दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. हे आपले प्रयत्न यशस्वी व्हावेत, आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. आपण जर आई भगवतीची, आई माता जगदंबेची, आपल्या कुलदेवीची जर सेवा केली तर आपल्यासाठी कोणतीच गोष्ट ही अशक्य नसते. आपल्या कुलाचं रक्षण कोण करते तर आपली कुलदेवी आपल्या कुलाचं रक्षण करते. काही तर अशी घरं असतात त्यांना तर त्यांच्या कुलदेवीसुद्धा कोणत्या आहेत ते सुद्धा माहीत नसतं. पण ज्यांना त्यांच्या कुलदेवी माहीत नाही त्यांनी आवर्जून कुलदेवी माहीत करून घ्यावी, कारण आपल्या कुळाचं रक्षण कोण करतं? आपली कुलदेवी करत असते. आपल्याकडनं वर्षातनं एकदा तरी आपल्या कुलदेवीचा कुलाचार झालाच पाहिजे आणि त्यातले सर्वात महत्त्वाचे हे 9 दिवस असतात. नवरात्रीतले 9 दिवस आपल्या आई भगवतीची, आपल्या कुलदेवीची, माता लक्ष्मीची, माता पार्वतीची, मा जगज्जननीची, मा जगदंबेची सेवा करण्याचा हा दिवस असतो. ह्या 9 दिवसामध्ये जर आपल्याकडनं सेवा झाले, उपाय झाले तर आपल्यासाठी पूर्ण वर्ष हे सुखी आणि समाधानी जातं. असं म्हणतात, ज्या प्रकारे आपले घट उभारतात तर त्याच प्रकारचं उत्पन्न हे आपले त्या वर्षामध्ये असतं. तर आज आपण बघणार आहोत की आपल्याला घरातून कोणती वस्तू बाहेर फेकायची आहे. यामुळे काय होईल की आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती, वास्तुदोष, पितृदोष दूर होतील आणि आपल्या घरामध्ये कोणत्याच प्रकारच्या अडचणी या राहणार नाहीत. यासाठीच आपण हा उपाय आज करणार आहोत. आज म्हणजे नवरात्रीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. ज्या दिवशी घट बसणार आहे, आता बघा रविवारी घट बसणार आहे, तर रविवारी घट बसणार आहे तर त्या अगोदरच आपल्याला आपल्या घरातनं ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे. कितीही वास्तुदोष असू द्या, कितीही नकारात्मक शक्ती असू द्या, कोणत्याही प्रकारची करणीबाधा असू द्या, कोणत्याही प्रकारचा पितृदोष असू द्या, हे सर्व दूर होतील आणि आपल्याकडनं आपल्या आई भगवतीची होईल तेवढ्या सेवा होईल आणि तिचे उपायसुद्धा होतील. 9 दिवस आपल्याला आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मातेची सेवा करायची आहे. या जगाचं कल्याण करण्याचं, या जगाचं रक्षण करण्याचं काम कोण करते तर आदी माया, आदिशक्ती करते. त्यामुळे हे जे काही उपाय मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर ते उपाय तुम्ही नक्की आवर्जून घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला करायचे आहेत. आता आपल्याला घटस्थापनापूर्वी काय आपल्या घरातून बाहेर काढायचं आहे हे आपण जाणून घेऊया. तर बघा, आपल्याला घटस्थापना करण्यापूर्वी ह्या 1-2 वस्तू आहेत तर त्या बाहेर फेकायच्या आहेत. तर कशा पद्धतीने फेकायच्या आहेत बघा, आपल्याला आपल्या घरातून 5 ते 6 काळी मिरी जी असते बघा, तर 5 काळी मिरी घ्यायची आहेत, 4 ते 5 लवंग घ्यायचे आहेत, थोडेसे आपल्याला दालचिनीचा एक तुकडा घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. या सर्व वस्तू आपल्याला आपल्या घरामधून फिरवायच्या आहेत. घरामधून फिरवल्यानंतर आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजावरनं आपल्याला उतरवायच्या आहेत. 3 वेळेस क्लॉकवाईज ज्या प्रकारे घड्याळ फिरतं तर त्या प्रकारे आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत आपल्या उजव्या हातामध्ये राहणार आहे आणि त्यानंतर ही जी मूठ आहे आपली तर ती आपल्याला 3 वेळेस फिरवायची आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे. बघा, आता आपण घराच्या बाहेर आलेलो आहोत. घराच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला ह्या ज्या वस्तू आहे आपल्या घरातून थोडंसं बाजूला येऊन आपल्याला या वस्तू आपल्या आजूबाजूचा जो चौक असेल तर त्या चौकामध्ये नेऊन टाकायच्या आहे. आता शहरामध्ये जर तुम्हाला आजूबाजूला चौक नसेल तर मग तुम्ही आजूबाजूच्या एखाद्या परिसरातील झाडामध्ये टाकले किंवा झाडाच्या पाशी टाकलं तरीही चालेल किंवा कुठे एखादी रिकामी जागा असेल तिथे टाकल्या तरीही चालतील. काही वस्तू आपल्याला आपल्या पुढे फेकायच्या आहेत आणि काही वस्तू आपल्याला आपल्या मागं फेकायच्या आहेत. आणि हे सर्व करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करायचा आहे किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे आपल्या 99 मंत्राचा जप करायचा आहे. यापैकी कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता. बघा, तुम्ही घटस्थापना करण्यापूर्वी तुम्हाला खूप छान अनुभव येईल की घरातली सर्व नकारात्मक शक्ती, वास्तुदोष, पितृदोष, शत्रुबाधा, शत्रुपीडा सर्व नष्ट झालेला आहे आणि आपल्याला आपल्या आई भगवतीचा आशीर्वाद हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळालेला आहे. फक्त बघा, ज्यावेळेस आपण हा उपाय करू आणि आपण घरी येणार आहोत तर
घरी आल्यानंतर प्रथम आपल्याला आपले जे हातपाय आहेत तर ते दरवाजाच्या बाहेरच व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि धुतल्यानंतरच आपल्याला आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. नक्की आवर्जून करून बघा. कितीही दोष असू द्या, कितीही संकट असू द्या, ते दूर करण्याचं काम ही आई भगवती करेल. कितीही तुमच्यावरती विघ्न आले तरी ते दूर करण्याचं काम ही आई भगवती, आपली माता जननी करेल आणि जगदंबा करेल. तर हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे. कितीही संकट येऊ द्या, आपल्या घरात संकट हे अजिबातच राहणार नाही आणि नावाला सुद्धा आपल्याला पैशांच्या अडचणी येणार नाही. तर अशा पद्धतीने हा उपाय नक्की आवर्जून आपल्याला संध्याकाळी म्हणजे घटस्थापना करण्याच्या पूर्वी तुम्ही संध्याकाळी कधीही करू शकता. रविवारी आपण घट बसवणार आहे, तर तुम्ही शनिवारी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय संध्याकाळी करू शकता. नक्की आवर्जून करून बघा. कितीही संकट असले तरीही ते दूर होतील आणि आपल्यावरती आपल्या मातेच्या आपल्या जननीची कृपा ही अखंड राहील आणि आपलं आयुष्य हे सुखी समाधानी आणि आपल्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्याच प्रकारचे विघ्न हे येणार नाही. मुलांची, पतीची आणि घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल. तर असा हा उपाय आपल्याला आवर्जून सर्वांना करायचा आहे. फक्त हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने जर केला तर त्याचे लाभ हे किती प्रमाणात आपल्याला मिळतील हे आपल्याला सुद्धा माहीत नाही. आपल्या आयुष्याचं, आपल्या घराचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये कल्याण होईल. आयुष्यामध्ये इतके चमत्कारिक बदल घडताना आपल्याला दिसून येतील की तुम्ही सुद्धा म्हणाल की ताई, आम्ही हा उपाय केला होता, त्यानंतर आम्हाला खूप छान अनुभव आलेला आहे आणि आमच्या अनुभवामुळेच हा जो व्हिडिओ तुम्ही शेअर केला होता तर त्याचे खूप फायदे आम्हाला झालेले आहेत. तर असा हा अनुभव तुम्ही नक्की माझ्याबरोबर शेअर कराल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. नक्की आवर्जून करून बघा. कितीही संकट असू द्या, ते दूर होतील आणि वास्तुदोष, पितृदोष सुद्धा दूर होतील. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.